नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द बॉय हू ब्रोक द बँक या पाठाचे पार्ट 3। तर पार्ट 1 आणि पार्ट 2 मी केलेला आहे। ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। ती नक्की जर पाहिले नसेल किंवा ऐकली नसेल तर ती नक्की ऐकून तुम्ही हा पार्ट 3 पहा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ मी टाकेन किंवा आपण टाकू तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। तुमच्या आणि जे कोण फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर आता पार्ट 1 आणि पार्ट 2चं मी जरा थोडी सारांश म्हणजे समरी सांगणार आहे की नातू नावाचा एक मुलगा होता जो बँकेत काम करत होता आणि त्याला त्या बँकेने त्याचे जे पगार होता तो पे केलेला नव्हता। त्यामुळे त्याची खूप चिडचिड होत होती आणि त्याच वेळी त्याचा मित्र सीताराम त्याला भेटतो आणि तो सीताराम तो कपडे इस्त्रीचे टाकण्याचं काम करत असतो। तर तो त्याला सांगतो की तो त्याला विचारतो तू का इतका वैतागलेला आहेस, कशामुळे तू अशी चिडचिड करतोयस। तर तो म्हणतो 20 तारीख आली आहे तरी माझा अजून पगार बँकेने केलेला नाहीये। आता एकदा हा पगार मला मिळेल तर मी हा लगेच जॉब सोडून जाईल, तू माझ्यासाठी जॉब पहा। तर त्यानंतर तो ठीक आहे म्हणतो, तिथून निघून जातो। जेव्हा तो तिथून निघून जातो तेव्हा एक लेडीज असते, ती मिस्टर श्रीवास्तव म्हणून, म्हणजे त्याचा एक क्लायंट असतो म्हणून चलूया, किंवा त्याच्या ओळखीमध्ये एका ठिकाणी तो जातो आणि तिथे तो सहज बोलता बोलतो की असं माझा प्रॉब्लेम, म्हणजे माझ्या मित्राचा प्रॉब्लेम आहे की त्याला जॉब नाही। आणि त्याच वेळी श्रीवास्तव नावाची जी लेडी होती ती बोलते की मला एक झाडूवाल्याची गरज आहे, कोण तुझ्या ओळखीमध्ये आहे का? तर तो म्हणतो ठीक आहे, माझ्या ओळखीमध्ये माझा एक फ्रेंड आहे, तर मी त्याला तुमच्याकडे पाठवून देतो। तो पीपल नगरची जी बँक आहे तिथे तो जॉब करतो, काम करतो आणि त्याला अजून पेमेंट मिळालं नाही म्हणून तो वैतागलेला आहे। तर ती म्हणती काय पीपल नगरच्या बँकेत अजून पगार नाही त्याला दिला? तर ती जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा तिला तिची एक मैत्रीण भेटते, तिलाही ती सांगते की तुला माहिती आहे का आपल्या पीपल नगरमध्ये काय चाललंय की अजून ह्या बँकेनं ह्या एम्प्लॉयचे साधे झाडूवाल्याचे पेमेंट दिलं नाही। आणि ती त्याच्या म्हणजे मिस्टरांबरोबर आली असती, नवऱ्याबरोबर आली असती तिथे। तर त्या दोघींचं बोलणं झाल्यानंतर ती तिथून निघून जाते आणि ती काय म्हणते, तोपर्यंत ती शोधत असते तिच्या नवऱ्याला म्हणजे हजबंडला। तर ती तिथे जाते आणि ती म्हणते तुम्ही काय कुठे आहात? तर तो म्हणतो तू एखाद्या भुंग्यासारखी इकडे तिकडे फिरत असते म्हणून मी इथे येऊन थांबलो होतो। तर त्यानंतर ती म्हणते काय चाललंय आपल्या ह्या पीपल नगरमध्ये माहित नाही, बँक सुद्धा बुडायला आले किंवा करप्ट होते। तर तो म्हणतो कोणती बँक, कुठली बँक? तो एकदम आश्चर्याने आणि शॉक होऊन बोलतो। तर त्याच वेळी तो एका बार्बर शॉपमध्ये असतो, तर तो तिथला जो पर्सन असतो तो पण ऐकतो आणि अशा पद्धतीने ही न्यूज कशी स्प्रेड होते ते आपण पाहिलेलं आहे। आता पार्ट 3 मध्ये काय पाहणार आहोत तर चला मग पाहूया। इट ऑल डाऊन एक्सेस indulged in by Seth Govindaram. The Seth had fled and the state said one he had fled the country, said another. He was hiding in People Nagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree. Tree said a fourth and had been found the morning by sweeper boy. हे सगळं सेठ गोविंदराम यांनी केलेल्या अतिरेकामुळे झालंय। एकाने सांगितलं सेठ राज्यातून पळून गेलाय, दुसऱ्याने सांगितलं तो देशातूनच पळून गेलाय, तिसरा तर बोलला त्याने चिंचाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे, तो सकाळी झाडूवाल्या मुलाला सापडला असं म्हणलं गेलं। बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश and the harassed manager was in a dilemma. Emergency fund could only be obtained from another bank some 30 miles distance and he was not sure he could pursue the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. दुपारपर्यंतच्या छोट्या बँकेतील सगळा रोकड पैसा संपला आणि त्रस्त मॅनेजर अडचणीत सापडला। आणीबाणीचे पैसे फक्त 30 मैलावर असलेल्या दुसऱ्या बँकेतून मिळू शकत होते आणि तो इतका वेळ लोकांना थांबायला पाठवू शकत नव्हता, म्हणजे थांबवू शकत नव्हता याची त्याला खात्री नव्हती। आणि सेठ गोविंदराम यांच्याशी त्याच्या काश्मीरच्या हाऊसबोटवर संपर्क करण्याचा काहीच मार्ग दिसत नव्हता। पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द
counters and told the return following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank shouting, "Give us our money or we'll break in and fetch the set. We know he is hiding in a safe deposit locker." Mischief makers who did not have paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. The manager stood at the door and tried to placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He argued them to go home and come back the next day. लोकांना काउंटरवरून परत पाठवण्यात आलं आणि उद्या येण्यास सांगितलं. त्यांना ते ऐकून अजिबात आवडलं नाही, म्हणून ते सगळे बँक बाहेर जमले आणि पायऱ्यांवरून ओरडू लागले, "आमचे पैसे द्या, नाहीतर आत घुसू द्या. सेटला बाहेर काढा, तो तिथल्या लॉकर्स मध्ये लपलेला आहे. आम्हाला माहित आहे." ज्या लोकांचा बँकेत एक पैसाही नव्हता असे गुंड लोक गर्दीत सामील झाले आणि वातावरण अजून चिघळले. मॅनेजर दारात उभा राहिला आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने जाहीर केलं की बँकेकडे भरपूर पैसे आहेत, पण सध्या ते जमा करण्याचा तात्काळ मार्ग नाही. त्यांना लोकांना घरी जायला सांगितलं आणि उद्या परत यायला सांगितलं. "आम्हाला आत्ताच हवे," गर्दीतले लोक जोरात ओरडत होते. "We want it now," chanted some of the crowd. Now, म्हणजे आत्ताच आम्हाला आमचे पैसे हवेत. And a brick hurtled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar Bank. Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw refuse and broken glass and the stone cluttering the steps. Raising his hand in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys, as though it is bad enough to pay late. It seems my work has also to be increased." He smote the steps with his broom, scattering the refuse. "Good morning, Nathu," said washerman's boy, getting down from his bicycle. "Are you ready to take new job from the 1st of next month?" आणि एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पीपलनगर बँकेच्या काचेला आपटून तुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी नत्तू बँकेच्या पायऱ्या चढायला आला. त्याने कचरा फुटलेली काच आणि पायऱ्यावर पडलेले दगड पाहिले. त्याने भीती आणि तिरस्कार हात वर केला आणि ओरडला, "गुंड लोक, गाढवाची मुलं, पोरे, उशिरा पगार मिळतो हे कमी होतं काय? आणि आता माझं कामही वाढवून ठेवलंय." त्याने झाडूने पायऱ्या जोरात झाडल्या आणि कचरा उडवून दिला. "शुभ सकाळ नत्तू," असे धोबीचा मुलगा म्हणाला. तो सायकलून उतरला होता. "तू पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का?" असे त्याला विचारू लागला. "You will have to suppose now that the bank is going out of business." "How is that?" said Nattu. "Haven't you heard? Well, you had better wait here until half the population of Pipalnagar arrives to claim their money." And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. Nattu went back to sweeping the steps, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest steps to await the arrival of the manager. He was determined to get his pay. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. "I wonder how it could have happened." "मला वाटलं आता तुला तसंच करावं लागेल, कारण बँक बंद होणार आहे." "कसं काय?" नत्तूने विचारलं. "तुला काही ऐकू आलं नाही का? बरं, इथंच थांब. पीपलनगरमधील अर्धे लोक त्यांचे पैसे मागायला येतील." आणि तो हसतच हात हलवत निघून गेला. त्यांचं स्वतःचं बँकेत खाते नव्हतं आणि तो सायकलवर निघून गेला. नत्तू परत पायऱ्या झाडायला गेला आणि स्वतःशीच पुटपुटत होता. काम संपल्यावर तो वरच्या पायरीवर बसला मॅनेजरची येण्याची वाट पाहण्यासाठी. त्याने ठरवलं होतं की आज आपला पगार घ्यायचाच. कोणाला वाटलं होतं की बँक कोसेल असं तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर विचार करत बघू लागला. हे असं कसं घडलं? कुठून सुरुवात झाली असेल असं त्याला आश्चर्य वाटत होतं. या गोष्टीतून किंवा या कथेतून तुम्ही काय शिकला, या पाठातून तुम्ही काय शिकला? तर कधी कधी साधं वागणं किंवा अफवा एखाद्या मोठ्या संकटाला जन्म देऊ शकते. प्रत्येक कृतीचा परिणाम होतो. त्यामुळे कोणतेही शब्द किंवा वागणूक विचारपूर्वक करावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणती गोष्ट समजून न घेता गोंधळ घालणे टाळा आणि जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. अगदी झाडूवाला नत्तूही त्याच्या कृतीने अनपेक्षित परिणाम घडवतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. तर तुम्हाला हे व्हिडिओ किंवा हे लेसन कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. तुम्हाला
हे सर्व समजले असेल हे अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत कीप ग्रोईंग, कीप वॉचिंग. थँक्यू.